श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 3 जून वार बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी. आणि ही संकष्टी चतुर्थी अधिक महिन्यात येत असल्यामुळे या चतुर्थीला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्याचप्रमाणे पवित्र असा अधिक महिना हा 3 वर्षातून एकदाच येत असतो आणि ही संकष्टी चतुर्थी देखील 3 वर्षातून एकदाच येत असते. या दिवशी व्रत उपवास त्याचबरोबर काही उपाय सेवा करण्याला अतिशय अत्यंत खूप खास विशेष महत्व आहे. आपण जर का संकष्टी चतुर्थीचे उपवास करत नसाल तर आपण ही संकष्टी चतुर्थी आवर्जून या दिवशी व्रत उपवास जे आहे पूजा जी आहे तर ती आपल्याला आवर्जून करायची आहे. कारण की ही चतुर्थी बघा 3 वर्षातून फक्त एकदाच अधिक महिन्यामध्ये येत असते. अधिक महिन्यात भगवान श्री हरी विष्णुदेव यांच्या पूजेला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व असतं. त्याचप्रमाणे या महिन्यात येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजनाला देखील विशिष्ट महत्व आहे. या दिवशी आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी त्याचबरोबर अडचणी दूर करण्यासाठी तसेच आपल्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी भरपूर असे उपाय सेवा ज्या आहेत तर त्या करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत परंतु प्रभावशाली उपाय सांगणार आहे. हा उपाय केल्याने शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल इतका हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आहे. हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे. आता या दिवशी आपल्याला हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम गणपतये नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, हा उपाय आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे. आता या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे. गणपती बाप्पांची आधी आपल्याला पंचोपचार पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा लाल जास्वंदीचं फूल दुर्वा त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा किंवा मग मोतीचूरच्या लाडूचा मोदकाचा नैवेद्य अर्पण करू शकता आणि दिवसभर उपवास करायचा आहे. संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचं दर्शन घेऊन चंद्रदेवांना अर्घ्य अर्पण करून आपल्याला गणपती बाप्पांना नमस्कार करून आरती करून उपवास सोडायचा आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास हा चंद्रोदय झाल्यानंतरच सोडायचा असतो, तरच आपल्याला त्या संकष्टी चतुर्थीचं फळ जे आहे उपवासाचं तर ते प्राप्त होत असतं. त्याचबरोबर या दिवशी आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून आपल्याला अभिषेक देखील करायचा आहे. हे अभिषेक घातलेलं पाणी जे आहे तर ते घरातील खास करून मुलांना प्यायला द्यायचं आहे. यामुळे मुलांच्या बुद्धीत स्मरणशक्ती जी आहे तर ती वाढ होते आणि बाकीचं तीर्थ जे आहे तर ते सर्वांनी घरामध्ये ग्रहण करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण जो उपाय करणार आहोत हा उपाय आपल्याला आपली देवपूजा झाल्यानंतर सकाळी करायचा आहे. सकाळी अगदी तुम्ही 12 वाजेच्या आतमध्ये हा उपाय करून घ्यायचा आहे. कुठलीही तुमची इच्छा असू द्या, तुमची इच्छा पूर्ती या उपायाने नक्कीच होणार आहे. तुमचे सर्व काम जे आहे तर ते देखील मार्गी लागणार आहे. म्हणजेच काय तर घरातील जी काय आपली अडलेली कामं आहेत तर ती हळूहळू का होईना गणपती बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने ती पूर्ण व्हायला सुरुवात होईल आणि घराची मुलांची पतीची कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तुमच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी अडथळे यामुळे दूर होणार आहे. कारण अधिक महिना हा अधिकाधिक पुण्य कमवण्याचा महिना मानला जातो आणि यामध्ये व्रत वैकल्याला अतिशय अत्यंत विशेष महत्व आहे. त्याचप्रमाणे
पुण्य आपल्याला अक्षय प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपण जो उपाय करणार आहोत, त्या सेवा करणार आहोत, या सेवा आपल्याला अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने करायच्या आहे. जर तुम्हाला सकाळी गणपती अथर्व शीर्षम पठण करणं जमलं नाही, तर तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही गणपती अथर्व शीर्षम पठण करू शकता. त्याचप्रमाणे 108 वेळा ओम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तसेच तुम्हाला उपाय उपाय कसा करायचा, हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे आणि तुम्हाला या दिवशी रुईच्या झाडाचं पान घरी घेऊन यायचं आहे. आता हे पान कसं आणायचं, नुसतं तोडून आणायचं का, तर नाही. बघा, तुम्हाला सकाळी देवपूजा करून झाल्यावरती एक लोटा भरून पाणी घ्यायचं. त्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी भरा, गुळाचा खडा टाकायचा आहे आणि हे गुळ मिश्रित पाणी आपण जिथे रुईचं झाड असेल तिथे जाऊन त्या रुईच्या झाडाला आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण करत असताना मनामध्ये आपल्याला ओम गणपतये नमः या मंत्राचं पठण करायचं आहे आणि रुईच्या झाडाच्या मुळाशी आपल्याला हे पाणी अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला रुईच्या झाडाला हळदी, कुंकू, एखादं फूल अर्पण करायचं आहे. अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहे. अगरबत्ती किंवा धूप आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे. दिवा लावणं शक्य असेल तर तुम्ही दिवा लावू शकता तिथे. फक्त काळजीपूर्वक दिवा, अगरबत्ती जी आहे तर ती लावायची आहे. यानंतर रुईच्या झाडाला आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि रुईच्या झाडाकडनं आपल्याला आज्ञा घ्यायची आहे. त्यानंतर रुईच्या झाडाच्या पानामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, म्हणून या झाडाला इतकं महत्त्व प्राप्त झालं आहे. आपल्या हिंदू धर्मात अशी कितीतरी झाडं आहेत की त्या झाडांना काहीतरी दैवत्व किंवा आपल्या धार्मिक दृष्ट्या त्या झाडांना महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि म्हणूनच त्या झाडांचा वापर आपण पूजेमध्ये खास करून काही उपायांसाठी करत असतो. तर आपल्याला तिथे गेल्यावरती, पाणी अर्पण केल्यावरती नमस्कार करायचा आणि झाडाला सांगायचं की मी एक तुझं पान जे आहे तर ते माझ्या इच्छेसाठी, उपायासाठी घेत आहे. तुम्हाला इच्छा बोलायची आहे, या इच्छेसाठी घेऊन जात आहे. त्यासाठी मला कृपा करून आज्ञा द्या. तुम्हाला तोडण्याचं परमिशन द्या. तुमचं झाडाचं पान तोडत आहे त्याबद्दल मला क्षमा करा, अशी तुम्हाला क्षमा याचना प्रार्थना करायची आहे आणि मग मला हे पान घ्यायचं आहे, तर कृपा करून मला हे पान द्या आणि ते पान नेण्यासाठी तुमची परवानगी हवी आहे, असं तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये जे काय असेल ते तुम्हाला बोलायचं आहे. त्यानंतर एक चांगलं स्वच्छ पान तुम्हाला तोडायचं आणि ते घरी आणायचं. घरी आणल्यानंतर अगोदर ते पान स्वच्छ पाण्याने, गंगाजलाने किंवा साध्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते पुसून काढायचं आहे. एक ताट घ्यायचं, यामध्ये पान ठेवायचं, देवघरासमोर बसायचं. देवघरामध्ये आपल्याला दिवा, धूप, अगरबत्ती लावून घ्यायचं आहे. आसन घ्यायचं आहे बसण्यासाठी. कधीही जमिनीवरती बसून आपल्याला उपाय सेवा जी आहे तर ती करायची नाही. यानंतर सर्वात अगोदर आपल्याला आपल्या कपाळाला हळदी, कुंकू लावायचं आहे. स्त्री असेल तर डोक्यावरती पदर घ्या किंवा मग ओढणी घेतली तरी देखील चालणार आहे. पुरुष असतील तर मग डोक्यामध्ये टोपी घाला किंवा मग डोक्यावरती रुमाल गुंडाळा. त्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा गणपती बाप्पांसमोर आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की मी हा उपाय करत आहे, या उपायामध्ये मला यश मिळू द्या, माझं जे काय काम आहे, जी काय इच्छा आहे तर ती पूर्ण होऊ द्या, असं म्हणून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं, थोडीशी हळद घ्यायची, ते ओलं करायचं आणि याने आपल्याला त्या पानावरती आपली इच्छा जी काय असेल तुमची, तर ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे. थोडक्यात लिहायची, 2 शब्दामध्ये लिहा. इच्छा कुठली पण असू द्या, फक्त अगदी थोडक्यात लिहा. जसं की लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्ती, पैशाच्या समस्या असतील तसं तुम्हाला लिहायचं आहे किंवा मग तुमचं घर होण्यासाठी किंवा मुलांच्या प्रगतीसाठी तुमची जी काही समस्या असेल, अडचण असेल, तर ती इच्छापूर्ती होण्यासाठी तुम्हाला त्या पानावरती लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे पान गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे. मात्र ठेवताना पानाचा देठ जो आहे तर तो आपल्या समोर म्हणजेच गणपती बाप्पांकडे करायचा आहे. यानंतर ह्या पानावरती आपल्याला 21 दुर्वा ज्या आहेत तर त्या देखील अर्पण करायच्या. एक लाल रंगाचं जास्वंदीचं फूल ठेवायचं आहे.
एवढं केलं म्हणजे झालं का? तर नाही. आपल्याला तिथे बसून काही सेवा देखील करायच्या आहेत बघा. जर काही आपल्या इच्छा असतील, अडचणी असतील, तर त्या दूर करायच्या असेल, तर आपल्याला नुसते उपाय करून चालत नाही, तर काही सेवा देखील आपल्याला करायच्या असतात. त्याच्या अगोदर त्या देवतांची पंचोपचार पूजा करायची असते. या दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असतात. या दिवशी आपण जी पण आपल्या इच्छेसाठी जी काय कार्य करू, उपासना करू, सेवा करू, उपाय करू, तर याचं शीघ्र फळ जे आहे ना, तर ते आपल्याला अधिकाधिक प्राप्त होत असतं. म्हणूनच आपण पूर्ण विश्वास ठेवून, पूर्ण श्रद्धा ठेवून, भक्तिभावाने हा उपाय करायचा आहे. यानंतर आपल्याला तिथे बसून 108 वेळा डोळे बंद करून 108 वेळा ओम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. गणपती संकटनाशक स्तोत्र म्हणायचं आहे आणि 3 वेळा गणपती अथर्व शीर्षम पठण करायचं आहे. बघा, इच्छापूर्ती हवी असेल ना, तर या सेवा तुम्हाला कराव्याच लागतील. 3 वेळा गणपती अथर्व शीर्षम पठण करताना तुम्हाला सुरुवातीला 2 वेळा फक्त गणपती अथर्व शीर्षम म्हणायचं आहे आणि शेवटच्या 3ऱ्या वेळेला तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम वाचून झाल्यानंतर शेवटी तुम्हाला फलश्रुती आहे तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये, तर ती फलश्रुती देखील तुम्हाला पठण करायची आहे. आता या सेवा झाल्यावरती गणपती बाप्पांना परत नमस्कार करायचा. तुमची जी कुठली इच्छा असेल, तुम्ही पानावरती लिहिलेली ती परत एकदा सांगायची, व्यक्त करायची. ती पूर्ण होऊ द्या अशी तुम्हाला गणपती बाप्पांना तळमळीने, कळकळीने प्रार्थना करायची. संपूर्ण दिवसभर तुम्हाला हे पान तिथेच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी हे पान तुम्हाला उचलायचं आणि तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे, की जवळपास नदी नसेल किंवा वाहतं पाणी नसेल, तर मग गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला ते ठेवून यायचं आहे. गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवा. हे पान ठेवू शकता. अत्यंत म्हणजे अतिशय अत्यंत असा हा प्रभावशाली उपाय आहे. शक्य झाल्यास तुम्ही या दिवशी जवळपास जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल, तर मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांना या दिवशी दुर्वा, लाल जास्वंदीचं फूल अर्पण करू शकता. तुपाचा दिवा लावू शकता. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ ही रात्री 9:47 असणार आहे. प्रत्येक ठिकाणी ही वेळ थोडीशी मागे-पुढे होते, वेगवेगळी असू शकते. तर अशा पद्धतीने आपल्याला उद्याच्या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा एका पानाचा उपाय जो आहे, तर तो आवर्जून करायचा आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली संपूर्ण माहिती तुम्हाला समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल, ज्यांना काही अडचण असेल, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.